मसालेदार उकडलेले बटाटे घ्या आणि त्यांना कणकेच्या उंड्यात ठेवा आणि चमचमीत अमूल घीमध्ये शिजवा. तुम्हाला मिळेल एक आरोग्यपूर्ण आलू पराठा. नाश्त्याची एक साधी पण उत्तम सोय. यासाठी साहित्य लागेल: 3 चमचे अमूल घी, अर्धा कप अमूल मस्ती दही, 2 कप गव्हाचं पीठ, 2 ते 3 उकडलेले बटाटे, 1 टीस्पून हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, 2 टीस्पून बारीक कापलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, पीठ मळण्यासाठी आवश्यक पाणी. तुम्हाला आधी पराठ्याचं पीठ तयार करावं लागेल. गव्हाचं पीठ एका मोठ्या वाडग्यात घ्या आणि त्यात थोडं मीठ आणि अमूल घी घाला. त्यामुळे पीठ मऊ होण्यास मदत होईल. मग थोडं पाणी घाला. छान मळून घ्या म्हणजे मऊसूत कणिक तयार होईल. हे मुरण्यासाठी बाजूला ठेवा. आता महत्वाचा भाग म्हणजे बटाट्याचं सारण. उकडलेले बटाटे एका मोठ्या वाडग्यात ठेवा आणि कुस्करून घ्या. त्यातील गाठी मऊ करा आणि शक्य तितके लहान तुकडे करा. त्यानंतर चिरलेल्या हिरव्या मिरच्या, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर आणि कापलेली कोथिंबीर मिठासह घाला. हे सगळे मसाले मॅश केलेल्या बटाट्यासोबत मिसळा आणि बटाट्याचं चविष्ट सारण तयार करा. आता आपण पराठा बनवण्याचं काम सुरू करू शकतो. कणकेचा एक लहानसा गोळा घ्या आणि तो चपटा करा. पिठाच्या गोळ्याची टोकं दाबून घ्या. मध्यभागी भरपूर जागा तयार करा आणि त्यात तुम्ही आधी बनवलेलं बटाट्याचं सारण भरा. तुम्हाला भरपूर भरलेला पराठा आवडत असेल तर आणखी थोडं सारण भरा. उकडलेले बटाटे भरलेला उंडा तयार करून तो नीट चपटा करा. पराठा लाटण्यापूर्वी हा गोळा कोरड्या पिठात बुडवा जेणेकरून तो लाटण्याला चिकटणार नाही. उंडा नीट लाटा आणि त्याचा एक चांगला गोल पराठा तयार करा. तो आता भाजण्यासाठी तयार आहे. पराठा गरम तव्यावर ठेवा. पराठ्याची खालची बाजू थोडी भाजली गेल्यानंतर तो पलटा आणि त्यावर थोडं अमूल घी लावा. ते विरघळू लागलं की त्याची जादू दिसायला सुरुवात होईल. पराठा पुन्हा परता आणि त्यावर दुसऱ्या बाजूलाही अमूल घी लावा. तुम्ही उलथण्याने पराठ्याची टोकं दाबू शकता आणि ते शिजण्याची प्रक्रिया अधिक चांगली करू शकता. पराठा तुम्हाला हवा तसा कुरकुरीत झाल्यावर तो तव्यातून बाजूला काढा. गरम आणि कुरकुरीत आलू पराठा प्लेटमध्ये ठेवा. त्यावर चमचमीत अमूल बटर पसरवा आणि त्याला त्याच्या उत्तम जोडीदारासोबत अमूल मस्ती दही सोबत वाढा. आता हे अचूक कॉम्बिनेशन तयार झालंय.